पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारास सुरुवात केली आहे। यावेळी बोलत असताना त्यांनी कोणतीही ताकद लावली तरीही 370 कलम पुनर्स्थापित करू शकणार नाही असं वक्तव्य केलंय। भारतातून युक्रेनला दारुगोळा पाठवण्यासंबंधी रॉयटर्सच्या अहवालावर भारत सरकारने तीव्र आक्षेप व्यक्त केलाय। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याला चुकीचं म्हटलंय। काल या अहवालावरील प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की आम्ही रॉयटर्सचा अहवाल पाहिला आहे, हे काल्पनिक आणि दिशाभूल करणारा आहे, त्यात नियमांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं गेलंय। तर असं काहीही नाहीये। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलंय की भारत लष्करी वस्तूंच्या निर्यातीबाबत आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करतो आणि या बाबतीत भारताचा ट्रॅक रेकॉर्ड निर्दोष आहे। अपहरणाच्या 2 घटनांत दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरमधील दहशतवाद वाढण्यास त्या घटना जबाबदार आहेत अशा शब्दात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत। कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे। निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसतात। दरम्यान जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद होऊ शकतो। अब्दुल्ला कुटुंबाने जर पाकिस्तानचा अजेंडा पाळला असता तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग झाला असता असं मेहबूबा यांनी म्हटलंय। श्रीलंकेत शनिवारी राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होत आहेत। ताज्या सर्वेक्षणानुसार नॅशनल पीपल्स पॉवरच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अनुराग कुमार दिसानायके या शर्यतीत आघाडीवर आहेत। ते चीन समर्थक मानले जातात। अनुरा निवडणुकीत जिंकल्यानंतर ते अदानीचा प्रकल्प रद्द करण्याचं आश्वासन अनुरा यांनी दिलंय। मालदीवला आता पैशांसाठी भारताकडे हात पसरावे लागले। भारतानेही आपलं मोठं मन दाखवलंय। भारतीयांनी जेव्हापासून मालदीवला बॉयकॉट केलं तेव्हापासून मालदीवला दर दिवशी कोट्यावधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय। पर्यटक आणि पर्यटन हे मालदीवच्या कमाईचे मुख्य स्रोत आहेत। भारतीयांच्या मिशन बॉयकॉटमुळे त्यांचं मोठं नुकसान होतं। परिस्थिती सांभाळण्यासाठी मालदीव वारंवार भारताकडे मदतीची मागणी करते। भारताने आतापर्यंत अनेकदा मालदीवची मदत केली आहे। आर्थिक संकटात फसलेल्या मालदीवसाठी पुन्हा एकदा भारताने मदतीचा हात पुढे केलाय। इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांनी हिजबुल्लाला थेट वॉर्निंग दिली आहे। हिजबुल्लाला मोठी किंमत चुकवावी लागेल असं योआव गॅलेंट यांनी म्हटलंय। हिजबुल्लाने इस्रायलवर हल्ला केला त्यानंतर गॅलेंट यांनी हे वक्तव्य केलंय। इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये प्रचंड तणाव आहे। लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले झाले। त्या विरोधात हिजबुल्ला नेता हसन नसरल्लाने इस्रायलवर पलटवार करण्याचा संकल्प केलाय। तर इस्रायलमध्ये नागरिकांना पुन्हा वसवणं हा इस्रायलचा उद्देश असल्याचं गॅलेंट यांनी स्पष्ट केलंय। अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतात गुरुवारी आणि आज मध्यरात्री एका सुरक्षा चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे 6 जवानांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झालेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीयेत। पेजर आणि वॉकी टॉकी स्फोटानंतर लेबनॉनवर आणखी एक हल्ला झाला। इस्रायलने काल दक्षिण लेबनॉनवर बॉम्ब हल्ला केला। लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये आकाशातून मेघगर्जनेचा आवाज ऐकू आला। इस्रायली विमानांनी लेबनॉनच्या आकाशात उड्डाण केल्याची माहिती मिळते। अलीकडच्या काही महिन्यात असे आवाज सामान्य झाले। इस्रायलने सांगितलंय की त्यांच्या लढाऊ विमानांनी दक्षिण लेबनॉनमधील गावांवर रात्रभर हल्ला केला। त्याचवेळी हिजबुल्लाच्या अल मनार टीव्हीने दोन्ही देशांच्या सीमेजवळ पुन्हा हवाई हल्ले सुरू झाल्याचं वृत्त दिलंय। सिरिया आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटनेच्या शेकडो दहशतवाद्यांच्या पेजरमध्ये स्फोट होऊन झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव प्रचंड वाढलाय। आरोपाची सुई इस्रायलच्याच दिशेने असल्याने हिजबुल्ला संघटनेने सूड घेण्याचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर इस्रायलनेही लेबनॉनला लागून असलेल्या आपल्या उत्तर सीमेवर सैन्याची जुळवाजुळव सुरू केली असून युद्धाचा हा नवा टप्पा असल्याचं या देशाचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांनी जाहीर केलंय। पाकिस्तानने पुन्हा एकदा भारत विरोधात विष ओकलंय। जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर होत असलेल्या या विधानसभा निवडणुका पाकिस्तानने हास्यास्पद असल्याचं म्हटलंय।
पहिल्या टप्प्यातील बंपर मतदानानंतर पाकिस्तानचं हे वक्तव्य आलंय। पहिल्या टप्प्यातील बंपर मतदानावर पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच म्हणाल्या की भारताच्या बेकायदेशीरपणे व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील या निवडणुकीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतंही मूल्य नाहीये। बलोच म्हणाले की आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने या निवडणुकीचे कोणतेही कायदेशीर मूल्य नाही, हे आम्ही भारताला आठवण करून देऊ इच्छितो। चेचेन्या या दहशतवादी गटाचा लीडर रमजान कादिरोवने धक्कादायक खुलासा केलाय। त्याने चपळतेसाठी टेस्लाचे 2 सायबर ट्रक युक्रेन विरुद्धच्या युद्धात उतरवले। एवढी महागडी बहुउपयोगी कार युद्धात उतरवण्यात आल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे। जगप्रसिद्ध अब्जाधीश एलन मस्क यांच्या कंपनीचा हा सायबर ट्रक आहे। हा ट्रक चेचेन्यांना कसा मिळाला हा एक मोठा प्रश्नच आहे। एकीकडे अमेरिका युक्रेनला रशिया विरोधात शस्त्रास्त्रे पुरवत असतानाच अमेरिकेतील सर्वात अद्ययावत आणि दणकट ट्रक युक्रेन विरोधात वापरला जातोय। कन्सल्टिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी असेंचरने कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि प्रमोशन थांबवलंय। कंपनीचे जगभरात 7,50,000 कर्मचारी आहेत। कंपनीने कर्मचाऱ्यांचं प्रमोशन जून पर्यंत पुढे ढकललंय। या निर्णयाची माहिती कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात ब्लॉग पोस्टद्वारे दिली। साधारणपणे डिसेंबरमध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांचं प्रमोशन होतं, ते आता जूनमध्ये होईल असं जाहीर करण्यात आलंय। ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाते। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने विस्फोट फलंदाजी करत विक्रमांची मालिका रचली। ट्रॅव्हिस हेडच्या स्फोटक शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 316 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 13वा विजय नोंदवून विक्रमही केला। ट्रॅव्हिस हेडच्या विस्फोटक फलंदाजीने त्याने वनडे क्रिकेटमधील रोहित शर्माचा विक्रम मोडलाय। चित्रपट तुंबाड रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केलतोय। सोहम शहा यांचा 2018 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता। रिलीज नंतर चित्रपटाने एकूण कमाई 13.44 कोटी रुपये केली होती। चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळते। राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आज 99 रुपयांच्या तिकीट दराने त्याचा व्यवसाय वाढवण्यास मदत केली आहे। चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले। तुंबाडने एका आठवड्यात 13.44 कोटींचा व्यवसाय केलाय।